श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात। तर ते काय आहे तर जाणून घेऊ। दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात। तसेच या दिवशी मसाला दूध बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवून पिण्याची प्रथा आहे। यंदा 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे। त्यानिमित्त पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात। असे म्हटले जाते की या दिवशी रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि जो जागरती म्हणजेच कोण जागे आहे, पूजा करत आहे बघते आणि जागे असलेल्या व्यक्तीला आशीर्वाद देते। त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते। कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्त काय आहे तर वर्षातील सर्व पौर्णिमे तिथीमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची, शुभ आणि फलदायी मानली जाते। यंदा येत्या 6 ऑक्टोबर रोजी सोमवारी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे। या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 पासून 7 ऑक्टोबर रोजी 12:34 पर्यंत असणार आहे। त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी 49 मिनिटांचा काळ शुभ असणार आहे। तर 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:27 पर्यंत चंद्रोदय होईल। तर कोजागिरी पौर्णिमेचा महत्त्व। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलामध्ये असतो। या दिवशी चंद्राचा प्रकाश हा अमृततुल्य मानला जातो। त्यामुळे या दिवशी मसाला दूध बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते। धार्मिक मान्यतेनुसार चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले मसाला दूध घेतल्याने अनेक फायदे होतात। हे दूध पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मानसिक तणावही कमी होते असे म्हणतात। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।